मराठी न्यूज स्पेशल पोलीस क्राईम डायरी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। काही स्वप्न मोठी नसतात, पण त्या स्वप्नांसाठी केलेली मेहनत मात्र खूप मोठी असते। घराची परिस्थिती बदलायची, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि कुटुंबाला चांगले दिवस दाखवायचे या जिद्दीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी 27 वर्षीय स्नेहल सावंत एका दुर्दैवी हल्ल्यानंतर 2.25 महिने मृत्यूशी झुंजत होती। मात्र बुधवारी उपचार दरम्यान तिची ही झुंज अखेर संपली। स्नेहलला सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पुळकोटी हे स्नेहल सावंतचं मूळ गाव होतं। परिस्थिती साधी पण स्वप्न मोठी। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी स्नेहलने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली। अथक मेहनतीनंतर तिच्या प्रयत्नांना यश मिळालं। अवघ्या 7 महिन्यांपूर्वी तिला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक अर्थात लिपिक पदावर शासकीय नोकरी मिळाली। देखील सरकारी नोकरी मिळाल्याने सावंत कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला होता। आता घरची परिस्थिती सुधारेल, भविष्यातील स्वप्न पूर्ण होतील अशी आशा कुटुंबाला लागली होती। मात्र 12 जूनचा दिवस सावंत कुटुंबियांच्या आयुष्यात काळा दिवस ठरला। पालघर मधील गोल्ड सिनेमा परिसरात स्नेहलवर एका तरुणाने हल्ला केल्याची घटना घडली। पोलिसांच्या तपासानुसार एकतर्फी प्रेमाच्या कारणातून हा हल्ला झाल्याचे समोर आले। या घटनेनंतर स्नेहल गंभीर जखमी झाली। घटनेचा काही भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे। घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली। घटनास्थळावरील सीसीटीव्ही उपलब्ध पुरावे आणि इतर तपासाच्या आधारे संशयित आरोपी अमोल मुळे याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। आता या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया न्यायालयीन स्तरावर सुरू आहे। हल्ल्यानंतर स्नेहलला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुरुवातीच्या उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी सातारा येथे एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती। उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत होता, पण लेकीचा जीव वाचवायचा या एकाच आशेने कुटुंबाने आपले शेत जमीन विकून उपचारासाठी पैसे उभे केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उपचारांवर सुमारे 35 लाख रुपये खर्च झाला। प्रत्येक दिवस नवी आशा घेऊन सुरू व्हायचा। स्नेहल पुन्हा घरी येईल या विश्वासावर कुटुंब उपचाराचा सामना करत होतं। एक दिवस, 2 दिवस, आठवडे उलटले आणि 2.25 महिन्याचा कालावधी निघून गेला। स्नेहलची प्रकृती सुधारेल, ती पुन्हा आपल्या कुटुंबात परत येईल अशी आशा नातेवाईकांना होती। मात्र बुधवारी उपचार दरम्यान स्नेहल सावंतचा मृत्यू झाला। स्नेहलच्या मृत्यूची बातमी समोर येतात सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। आपली बहीण गमावल्याचं दुःख पचवत असतानाच तिचा भाऊ संतोष सावंत यांनी या प्रकाराचा तपास जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी केली। हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि दोषीला कठोर कारवाई शिक्षा मिळावी अशी कुटुंबियांची मागणी आहे। अशा घटना केवळ एका कुटुंबाला उद्ध्वस्त करत नाहीत, तर संपूर्ण समाजासमोर गंभीर प्रश्न उभा करतात। कायदे कठोर असण्यासोबतच गुन्हा घडण्यापूर्वीच धोका ओळखणे आणि गरज पडल्यास कुटुंबीय, शिक्षक, समुपदेशक आणि पोलिसांची मदत घेणे महत्त्वाचे आहे। स्नेहलला न्याय मिळेल का या प्रश्नाचं उत्तर आता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून मिळणार आहे। ही होती स्नेहल सावंत प्रकरणाची कहाणी। SP9 मराठी न्यूजच्या स्पेशल पोलीस क्राईम डायरी मध्ये। धन्यवाद।